नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहे एकदम बैलगाडी शर्यत क्षेत्रातील जबरदस्त असं व्यक्तिमत्व, बेधडक, दिलदार आणि एकदम मनमोकळं असं व्यक्तिमत्व आपण ज्याला म्हणू शकतो ते म्हणजेच की बैलगाडी क्षेत्रातील नामवंत बैलगाडा मालक श्री रणजित सर निंबाळकर. तर यांच्या गाठीसाठी आज आपण आलोय. प्रथमतः तर काल जबरदस्त अशी लढत झाली औंध या मैदानामध्ये आणि तिकडच्या साईडला रणजित सर यांचा सर्जाने जबरदस्त असा कमबॅक करून प्रथम क्रमांकाचा मानकरी झालाय सर्जा आणि राजा. तर त्याबद्दल त्यांना सरांना पहिला आपण शुभेच्छा देऊया खूप खूप आणि सरांची छोटीशी आपण एक मुलाखत घेऊया. सर नमस्ते. नमस्ते. नमस्ते सर. सर्जानं काल आपले एक नंबर केलाय. काही दिवसांपूर्वीपासून भरपूर इच्छा होती तुमची त्यांना एक नंबर करावा आणि काल तुमची इच्छा पूर्ण झाली. त्यासोबतच सुंदरनं पण जबरदस्त असा पळ केलाय. काय वाटते तुम्हाला सर? नक्कीच काल औंध येथे यमाई देवी यात्रेनिमित्त खऱ्या अर्थानं यमाई केसरीचं भव्य दिव्य असं मैदान भरलं होतं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पारंपरिक मैदानापैकी एक असं यमाई केसरीचं मैदान ओळखलं जातं. खऱ्या अर्थानं खटाव तालुक्यामध्ये नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या मैदानाची ओळख आहे, खऱ्या अर्थानं जसं आपण पुसेगाव हिंद केसरीचं मैदान म्हणतो, एक पारंपरिक पद्धतीचं मैदान, त्याच पद्धतीचं यमाई केसरी मैदान ओळखलं जातं. अनेक नामवंत बैल तिथं आली होती. मग बकासूर असेल, पिस्टन असेल, शिरसवडीची रायफल असेल, ठाकूर असेल, अगदी नामवंत बैलांनी तिथं सहभाग घेतला होता. आणि त्या शर्यतीमध्ये खऱ्या अर्थानं आपला हिंदकेसरी सर्जा आणि या वर्षीचा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी असलेला गर्भिकीचा राजा यांनी प्रथम क्रमांक केला. आणि खऱ्या अर्थानं मन जिंकलं कोणी असेल तर खऱ्या अर्थानं कालचा हिरो होता तो आपला छोटा सुंदर. तर त्याने सुद्धा वाघेरीच्या बागल सोबत विजय संपादन केला. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, प्रेम आहे, या फॅन लोकांची दुआ आहे, म्हणूनच कालचा विजय आपल्याला संपादित करता आला. त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार करतो आणि इथून पुढे तुमचं प्रेम असंच राहू द्या ही इच्छा व्यक्त करतो. सर 32 शिराळ्यामध्ये आपली गाडी पळाली होती. गाडी एकदम जबरदस्त पळाली. नानांचा पण त्यामध्ये कौशल्य इतकं जबरदस्त असं आपल्याला दिसून आलं. ऐन टायमिंगला थोडं तोंडावरती गाडीनं मार खाल्ला. त्यावेळेस थोडस म्हणजे गाडी पळाली, आपल्याला आनंद होता, पण गाडी जरा फॉल झाली त्यामुळे जरा कुठेतरी वाटत होतं. आणि भरपूर दिवसापासून इच्छा होती की सर्जानं कुठेतरी एक नंबर करावा. आणि कालच्या मैदानात ऐतिहासिक असं मैदान म्हणतो आपण, पारंपरिक असं मैदान, त्या मैदानामध्ये त्याने एक नंबर केला, ते पण कडनं पळून. कारण का कडनं पळणं हे कुणाची पण कामं नसतात, त्याच्यासाठी पण धमक असते, धमक लागते, ती बैलात होती. आणि तिन्ही फ्युरे सर कडनं पळाले. काय काय वाटते तुम्हाला नेमकं त्याच्या? नक्कीच कारण बऱ्याच बैलगाडी मालकांचं असं मत होतं की सर्जा बाहेरून पळत नाही. कारण ज्यावेळेस आम्ही बैल घेतल्यानंतर बरेच जण लोक म्हणायचे, सर तुम्ही एवढी खूप किंमत दिली, हा फक्त आतलाच बैल आहे, बाहेरनं काय पळत नाही. आता तसं सर्जा तर आपण बाहेरनं पळवलंच नाही, आतनंच पळवलाय. मात्र पब्लिकच्या फाटीत आतनं पण पळायला कसंच लागतो. कारण शेवटी ज्या पद्धतीनं राजा पाळला 2 फेरीत, गटाला आणि सेमीला, खूप वाखाणण्याजोगं आहे. कारण त्या पब्लिकला पळणं सोपं कुणा येड्यागाबळ्याचं काम नसतं. तर राजा पण खूप सुंदर पळाला. पण फायनलला मला खूप आनंद झाला, कारण राजा त्याच्या मूळ खांद डावी सोडून उजवीला होता आणि उजवीला सुद्धा पब्लिकनं राजा ज्या पद्धतीनं पळाला, कारण 5-6 महिन्यापासून त्याला झोपलाच नव्हता. मला अजून माझी जर याददात चांगली असेल तर आय थिंक तो दैवडीला कुठंतरी शेवटचा उजवीनं झोपला होता. त्याच्यानंतर कालच उजवीनं झोपला, अप्रतिम पळला आणि शेवटी विजय संपादित केला. त्याच्यामुळे दोन्ही बैल चांगलीच पळाली. कारण विजयात राजाचं जेवढं श्रेय तेवढं सर्जाचं आहे आणि सर्जा राजाचं नुसतं श्रेय नाही, तेवढं श्रेय विठ्ठल नानांचं सुद्धा आहे. कारण त्यांना ज्या पद्धतीनं गाडी हाकली तेवढं सोपं नाही. म्हणून मी म्हणतो की विठ्ठल नाना हा असा ड्रायव्हर आहे की ज्या पद्धतीनं गाडी चालवतात, शेवटच्या क्षणापर्यंत गाडी हाणतात आणि जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत ते त्या आटातटीनं अगदी जिवंताच्या आकांताने आणत असतात. त्याच्यामुळं खूप भारी वाटलं. कारण आता आपण सर्जाला दोन्ही खांदी पळवतोय. म्हणजे वडकीच्या मैदानात उजवीनं पहिल्यांदा आपण त्याला टाकला आणि तिथून पुढे आता उजवीनं डावीनं नेहमी कोणत्या पण खांदी त्याला आता टाकतोय. चांगला पळतोय, आनंद वाटतोय. सर आपला एक नव्या युगाचा नवा शिलेदार ज्याला आपण म्हणू शकतो तो म्हणजेच की आपला आदत किंग सुंदर पण कालच्या मैदानात वाघेरीकरांच्या बादल बरोबर जबरदस्त पळाला. गटाला पण गाडी चांगली पडली, याच्यानंतर सेमीला आणि फायनलला पण गाडी भारीच पळाली. थोडस अंधाराच्या मुळे जरा काही 19-20 झालं, पण गाडी एकदम जबरदस्त पळाली. सरळ गाडी आली असती तर 3रा क्रमांक तरी काल फिक्स होता. सुंदर विषयी काय वाटतंय सर तुम्हाला? नक्कीच सुंदर म्हणजे एक माझ्या नशिबाने मिळालेली मला वस्तू मी तर म्हणेल.
कारण मला सुंदर कसा मिळाला मी हे सांगतो, योगायोगानं सांगतो. मी अकॅडमीतच होतो. अकॅडमीत लेक्चर झाल्यानंतर मला एक फोन आला, माझे मित्र वैभव कदम. तर वैभव कदमचा फोन आल्यानंतर वैभव म्हटला, चला सर आपल्या त्याच्याकडे तेजा बैल असतो बघा, मथुर ज्यांच्याकडे सांभाळ असतो ते आमचे मित्र वैभव कदम. तर वैभव कदम म्हटलं चला तेजाला पोहणी गेला, त्याच्या इथे 4 किलोमीटर वरती आपल्याला 4-5 किलोमीटरवरती साखरवाडी गाव आहे, तिथे कॅनल आहे. तर त्या कॅनलच्या तिथं पोहणी गेला जाऊ. चल म्हटलं वेळ आहे मला अर्धा तास, चल. मी त्याच्या गाडीत बसून गेलो आणि तिथं गेल्यानंतर जे वादळ बैलाचे पुण्यातले मालक आहे, मुंबईतले मालक आहे तारेकर, तर ते आदल्या दिवशी ते बैल मागायला गेले होते. आय थिंक त्यांना 15 लाख रुपयांना तो बैल मागितला होता, सुंदरला मागितला होता. आणि मला त्यांना सांगितलं की 15 लाखाला एक बैल मागितलाय. त्या बैलाचा मला फोटो माहित नव्हता, त्या बैलाचा मला व्हिडिओ माहित नव्हता, त्या बैलाविषयी मला काही पण माहित नव्हता. पण बोला म्हणलं अरे एवढा भारी बैल आहे का? म्हटलं सर आदतच आहे, पण भविष्यात तुमचं नावच करणार. आणि वैभव कदम म्हटला फक्त माझ्यावर विश्वास ठेवा की हा बैल आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्ही घेतला तर चांगलं होईल. त्याच्यानंतर आम्ही दोघांचा, तरी पण माझा बैल घ्यायचा डोक्यात विचार नव्हता. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या गावी गेलो, गिरवीला थोडं त्याचं काम होतं, वारगोडच्या पायथ्याशी गेलो. आणि पायथ्याशी गेल्यानंतर विचार आला, वैभव आपल्याला हा बैल घ्यायचा आहे, काय करायला लागेल? तर वैभव म्हणला काय नाही, मी पैसे घेऊन जातो आणि मग तो बैल घेतो. मग मी त्याला त्या दिवशी 15 लाख रुपये कॅश दिली त्याला म्हटलं घरी चल, घरी पैसे होते तेवढे 15 लाख रुपये त्याला कॅश दिली. कॅश दिल्यानंतर म्हटलं आता तू कसं घेणार? तर तो म्हटला सर तुम्ही यायचं नाही बैल घ्यायला. मी म्हटलं का? म्हटलं तुम्ही आला की जी आपल्याला 20 ला वस्तू मिळते ती 25 लाच मिळणार. कारण आदल्या दिवशीच नुकताच सुंदरचा व्यवहार झाला होता, जो आता ह्यांच्याकडे साखऱ्यांकडे बघा, जो कोरेगावला बघा कडन मुरुमकरांच्या साखऱ्यांकडे, तर तो 25 लाखाला गेला होता. आणि वैभव एवढंच म्हणायचं, त्या सुंदरपेक्षा हा सुंदर नक्कीच उजवा आहे, म्हणजे नक्कीच चांगल्या पद्धतीने पळतो. मी म्हणायचं अरे नक्की चांगला आहे का? मग म्हटलं मी तुझ्या विश्वासावर घेतो. मग मी त्याला 15 लाख दिले. तो म्हणायचा तुम्ही यायचं नाही. मला माझं मनच राहत नव्हतं. मी म्हणायचं मी येतो तिथं, मी नुसता बसतो तुमच्यासोबत, पण मला यायचंय. तर तो म्हणायचा नाही सर, तो तुम्हाला नाही येत आहे ना. मी म्हणायचं अरे येतो. पण मी म्हटलं त्याला ठीक आहे पैसे देतो. मग त्यानं समीर भाई जे मथुरच्या सुट्टी करतात आणि खऱ्या अर्थानं मथुरच्या यशामाग त्यांचा पण थोडासा काही वाट आहे. तर ते आणि त्यांचा अजून एक साखरवाडीचा मित्र होता, त्यांना बोलवलं. सर त्यांना सांगितलं नव्हतं की सरांना बैल घ्यायचा आहे. आणि मग समीर भाई या वैभवच्या शब्दाखातर तिकडून नेरवरनं आले, माळशिरसला बसले, व्यवहार झाला 18,51,000ला व्यवहार झाला. 18 लाख. तोपर्यंत कुणाला माहित नव्हतं की हा रणजित निंबाळकर सर यांना बैल घ्यायचा आहे. फक्त तो बैल वैभव कदमनं घेतला एवढंच माहित होतं. त्याच्यानंतर मग त्यांचा तेजा ग्रुप आहे, तर तेजा ग्रुपवर त्यांनी व्हिडिओ टाकली की नवीन खरेदी, तेजा ग्रुपची नवीन खरेदी सुंदर. तोपर्यंत तरी त्यांना माहित नव्हतं की हा बैल मी घेतलाय. त्यांची मी खरंच माफी मागतो, का हात जोडतो, कान धरतो, कारण ही घटना कोणाला माहित नाही. तर त्याच्यानंतर मग फलटणमध्ये वैभव आला. वैभवनं मग सांगितलं की सर आता तुमचा बॅनर, मी वैभवला म्हणलं आता मी घेतलाय म्हणलं माझा बॅनर पडला पाहिजे. त्याच्यानंतर मग माझा बॅनर पडला. त्यावेळेस तेजा ग्रुपला कळलं की हा बैल रणजित निंबाळकर सरांनी घेतलाय. त्याच्यानंतर वाघमोडे सरांकडे पण गेलो. तर मग जी काय राहिलेली पैशांची पूर्तता होती ते पैसे तिथे दिले, स्टॅम्प आपण करून घेतला. त्याच्यासाठी मी समीर भाईची पुन्हा एकदा माफी मागतो. मी हा बैल मिळावा म्हणून तुमच्यासाठी खोटं बोललो. त्याच्यानंतर तेजा ग्रुप वर पण खोटं बोललो, साखरवाडीच्या मुलांवर खोटं बोललो, पण कारण हा बैल मला घ्यायचा होता. आणि वैभव कदमचं तर मी मनापासून खऱ्या अर्थानं आभार मानतो की त्यांच्यामुळेच हा मला बैल मिळाला. कारण वैभव कदमनं जर हा बैल मला दिला नसताना तर तो मला कधीच मिळाला नसता. त्याच्यामुळे वैभव कदम, समीर भैया यांचं मी खऱ्या अर्थानं आभार आहे. आणि मग अशा पद्धतीने तो मला सुंदर मिळाला. बघू शकता मित्रांनो, ही कशी इंटरेस्टिंग अशी कहाणी आहे आपल्या साईडची. म्हणजे सुंदर सरांच्या दावणीपर्यंत येत असतानाचा हा प्रवास आहे. मित्रांनो कसं आहे माहिती का, बैल एकदम जबरदस्त होता, सरांना पण घ्यायचा होता, सरांची इच्छा होती. पण सर असं करण्यामागचं त्यांचं कारण काय होतं वैभव शेठचं, आम्ही भरपूर वेळा म्हणजे भरपूर जणांकडनं ऐकलंय की बाबा सर ज्यावेळेस घेतात त्यावेळेस जास्त विचार करत नाहीत. नाही आजकाल काय झालं माहितीये का, मी कुठे एखाद्या ठिकाणी एखादा बैल जरी घ्यायला गेलो ना तरी त्याची किंमत 5 रुपये असते तर लोक मला 7 रुपये सांगायला लागले, का तर त्यांना वाटतं की हा माणूस पैसे पुढे मागे बघत नाही. तर असं काय नाही, पण त्याच्यामुळे तो वैभव मला तिथे येऊन दिलं नाही. त्याच्यामुळे मग मी तो बैल घेतला. मी घेतल्यानंतर 1-2 मैदानानंतर मला पिंटू शेट मोडक यांनी 40 लाखाला पण मागितला, तरी पण मी दिलं नाही. आपले वडकीचे 40 लाखाला पण मागितला तरी पण मी दिला नाही. त्याच्यानंतर ना आता मुंबईत एक जण आहेत त्यांनी 51 लाखाला मागितलाय तरी पण नाही मी दिला. हा मुंबईत बिनजोडला झाल्यानंतर. त्याच्यामुळं तो बैल नाही द्यायचाच नाही ठरवला, कारण
ज्या पद्धतीने तो परफॉर्मन्स करतोय खूप चांगलं वाटतंय. शिरसवडीच्या रायफल वारल्यांना सुद्धा बघा आपण 41 लाखांची एक मागणी घातली होती मध्यंतरी, म्हणजे दुसऱ्या बैलाच्या थ्रू आउट. म्हणजे अशा पद्धतीने आहेत ह्या बैलाच्या खरेदी विक्रीतले खूप मोठे भयान किस्से आहेत, इमॅजिन पण नाही करू शकत तुम्ही असे. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचा हा इंटरेस्टिंग एकदम किस्सा होता. सरजी, आता एक महत्वाचं म्हणजे की तुमचं एकदम शिक्षकी पेशात डायरेक्ट बैलगाडा शर्यत मालक हा जो तुमचा प्रवास होता एकदम कशा प्रकारचा घडला आणि कशा प्रकारे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलो त्याच्याविषयी सर आम्हाला थोडं. तुम्हाला माहिती सांगतो, मी 2016 पासून अकॅडमी चालवते. गेली 7-8 वर्ष झालं अकॅडमी सेक्टरमध्ये मुलांना पोलीस भरती करणे, आर्मी भरती करणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना सरकारी नोकरी कशी लावता येईल याचं प्रशिक्षण केंद्र चालवतं. आणि आता काय 2023-24 मध्ये खऱ्या अर्थानं मला बैलगाडीचा ब पण माहित नव्हता. म्हणजे तुमच्याशी कुठं का बोलेल, म्हणजे मला बैलगाडीचा ब पण माहित नाही. पण काय ठरवलं की बाबा ते बकासूर नावाच्या बैल, त्याच्या एक मी विषय भारी म्हणून एक तो फाळक्यांचा चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ, मला तो चॅनल आवडायचा. म्हणजे योगायोग बघा, ज्या चॅनलवरती मी व्हिडिओ बघायचो, मी असं कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की तो विषयच भारी माझ्या सर्जाचा व्हिडिओ बनवेल. म्हणजे की मी तिथून खऱ्या तर मला वेळ लागला. मग नंतर मग पेडगावचं पुशेगावचं मैदान असू द्या, मी ते पाहिलं. त्याच्यानंतर मी तिथं गेलो, पण मला पुशेगावच्या मैदानात पण एवढं वेळ नव्हतं. पण मला खरं वेळ लागलं त्या पेडगावच्या मैदानात. तुम्हाला सांगा, पेडगावच्या मैदानात मी बैल पाहायला नव्हतो गेलो बरं का. म्हणजे बकासूर पाहायला तर गेलो होतो, पण की ऍज इट इज एवढा तेवढा माझा हे नव्हता, पण इंटरेस्ट नव्हता. तर मी त्यावेळेस पेडगावच्या मैदानात गेलो, त्यावेळेस मी अकॅडमीचे पेम्पलेट वाटा गेलो होतो पोरं घेऊन. आपल्या बैलगाडी शर्यत असतं आणि इथं भरपूर लोक येतात, तर त्यांना तरुण मुलं येतात, तर त्यांना आपल्या अकॅडमीची जाहिरात द्यावी. त्याच्यासाठी तो भगवान आहे, अक्षय आहे, मनोज आणि मी, असे आम्ही 4-5 जण, अजून एक जण होता कोणतरी मला नाव आठवत नाही, आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर त्या पेडगावच्या टेकडीवर बसलो, तिथून त्या शर्यती बघितल्या. आदल्या दिवशी गट आणि हे झालं होतं, दुसऱ्या दिवशी फायनल झालं होतं, अजून मला आठवतं. तिथं थांबलो, तेव्हापासून थोडंसं कळायला लागलं की बाबा इथं थोडंसं आहे. मग त्याच्यानंतर मग ओळख माझी कुठे झाली असेल तर नानांची गुरुसाळ्याच्या मैदानात झाली. गुरुसाळ्याच्या मैदानात काय झालं होतं की बकासूर गटाला 2दा हरला होता. म्हणजे ते मैदान मला अजून आठवतं, कारण मायब्यावर पहिल्यांदा पळवला. नाही, गुरुसाळे तिथं काय होतं, बकासूर पहिल्यांदा मायब्यावर पळवला होता आणि मायब्यावर हरला आणि परत मग टेस्टरवर पळवला, त्यावेळेस बी हरला. त्या दिवशी माझी नानांची पहिली ओळख, म्हणजे ऍक्च्युली नानांना मी तिथून ओळखायला सुरुवात झाली. मग तिथून पटणं बोलाबोली, मग अशा पद्धतीने मग हे प्रवास इथपर्यंत आलाय. आता म्हणजे तसं म्हणायला गेलं तर तुम्ही बकासूर नाही, बकासूर मी या क्षेत्रात फक्त आणि फक्त बकासूर मुळे चालू. आता आम्ही तुमचे म्हणजे बघायचो इंटरव्ह्यू वगैरे भरपूर सारे बघायचो. त्यावेळेस तुम्ही बकासूर चे मालक वगैरे त्यांच्या बरोबर असायचा, नानांच्या बरोबर असायचा. त्यातनं तुमची मैत्री वगैरे चांगल्या प्रकारे निर्माण झाली. तिथनं तुम्हाला नाद लागला आणि आम्ही जसं ऐकल्यानुसार एकेकाळी तुम्ही डायरेक्ट आला नानांकडे, नानांची गाठ घेतली डायरेक्ट, त्यांना तुम्ही म्हणला आपल्याला बैल घ्यायचा आणि तुम्ही अचानक गेला बैल घेऊन आला. नानांच्या पण मनात नव्हतं ते, कसं काय नेमकं एवढी तुमचा इंटरेस्ट वाटला की डायरेक्ट तुम्ही बैल घेऊन आला? ज्यावेळेस मी या क्षेत्रात आलो, मला हळूहळू कळायला लागलं, त्यावेळेस मी म्हटलं यार बाबा आता नुसतं आपण पाहतोय बघतोय, पण एक मालक होऊन पण बघितलं पाहिजे. कारण नुसतं प्रेक्षक होणं बघणं त्यापेक्षा मालक आपण होऊया. मग मी डायरेक्ट गेलो, बैल डायरेक्ट दावणीला चालला. नाना म्हणजे हे बैल आपला, हे इथं तुम्ही सांभाळायचा. मग त्याच्यानंतर मग ते गरुडा आणला, गरुडानंतर मग गरुडानंतर हिरा आणला, हिरानंतर राजवीर आणला. ही माझी 3 बैल, पहिली 3 बैल घेतल्यानंतर असंच बसलो होतो आणि अचानक ते मैदान, लिंबूचं मैदान, त्या मैदानामध्ये गौतम भाई यांनी निवृत्ती स्वीकारावी आणि त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल व्हावा. आणि मला अजून सुद्धा आठवते, मी घराच्या बाल्कनीतच होतो आणि बाल्कनीतच मी गौतम भाईला फोन लावला, भैया आपला बैल द्यायचा कळलं. भैया म्हटले हो. तर मग मी भैयांच्या घरी गेलो, तेव्हा तिथं विकास सर ऑलरेडीच पार्टी घेऊन आलेले होते. विकास सर जगदाळे तिथं ऑलरेडीच पार्टी घेऊन आलेले. विकास सरांची बोलणं झालं, म्हटले काय, तर त्यांनी कुठली XYZ पार्टी आणलेली, त्यांना 50 लाखाला मागितला होता. म्हणजे सरजाला मागितला होता. मी सुद्धा सुरुवातीला भैयांपाशी गेलो, त्यावेळेस भैया निवृत्तीचा विचार चालू होता. त्यावेळेस मी मोबाईल काढला, खिशात आयफोन होता, 55 टाईप केला पहिल्यांदा. तर भैयांना म्हणलं एवढ्याला द्यायचंय का? तर तिथं सगळे लोक भैयांना समजावायला आले होते. म्हणजे ऍक्च्युअली मी सत्य परिस्थिती सांगते आणि मी पण पहिल्यांदा समजून सांगण्याचा भैयांना प्रयत्न केला, पण भैयांना काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. मग भैयांना आम्ही साईडला घेतलं. भैयांना मी म्हणलं 55 करायचं का? तर भैया म्हणले 55 काय नाही सर, थोडंफार कमी जास्त करा. आणि मग आम्ही घरी आलो, तरी विकास सर तिथं बसले होते. आम्हाला वाटलं आम्हाला सरजा मिळतोय का,
माहित नाही, पण विकास सरांना आता तिथंच बांधते बघा की ह्यांच्या डोक्यात फक्त ते आहेत. अजून तिथं पिस्टन बैलाचे मालक सुद्धा आले होते आणि अजून दोघं आले होते. म्हणजे रणजित निंबाळकरच एकटा सर्जा खरेदी करायला गेला नव्हता, 3-4 जण ऑलरेडी तिथे घेऊन आमच्या अगोदर येऊन बसले होते. त्याला म्हटलं आपण लेट बीट झालो काय, तरी मग 55 करून गेलो. 55 करून आला तर घरी आलो. घरी आल्यानंतर मला भैयांचा फोन आला स्वतः, सर 55 मध्ये काही थोडेफार इकडे तिकडे करा आणि बैलाचा व्यवहार करून टाक. मी नानांना म्हणलं 61 लाख रुपये बैलाचा व्यवहार होते, 61 लाख रुपये आपण व्यवहार करू. मी नानांना फोन केला, नाना टेम्पो घेऊन या. नाना म्हणले काय, नानांना सुद्धा काय माहित नाही ऍक्च्युली, नानांना सुद्धा काय म्हणजे काय करायचं तुम्हाला, काय करायचं या. मग नाना पलटण आले, म्हणजे कुठं जायचं, म्हटलं सरजा आणायला जायचं. नानांना धक्काच बसला. त्याच्यानंतर आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर आता विषय तर आमचा भैयांचा झाला होता 61 लाख द्यायचा. मग भैया म्हणायचे बापकर केसरी मैदान झाल्यानंतर घ्या, कारण तो दुसऱ्याच्या दावणीला खात नाही काय नाही. पण परत आमच्या डोक्यात, म्हणजे मी हे जे काही सांगतोय ते सत्य सांगते, कुणा परत आजपर्यंत मी सांगितलंय. आमच्या मनात यायचो भैयाचा विचार बदलला तर आमच्या माझ्या डोक्यात विचारायचं भैयाचा विचार बदलला तर बैल परत नाही म्हटलं तर. मग आम्ही काय केलं की डायरेक्ट ते म्हणला भैया म्हणलं आम्हाला आत्ताच बैल पाहिजे. त्यावेळेस फक्त आणि 51,000 रुपये ऍडव्हान्स दिला बरं का. 51,000 रुपये फक्त 51,000 रुपये इसरा दिला. मला अजून आठवते, मी बाकीची जी रक्कम आहे तर ती नंतर न दिली, बापकर केसरी झाल्यानंतर, मैदान झाल्यानंतर न दिली. 10-15 दिवसानं टप्प्याटप्प्यानं जसे मला जमेल तसे मी त्यांना टप्प्याटप्प्यानं रक्कम दिली. म्हणजे मी हे सत्य सांगते की भैया पण किती प्रामाणिक माणूस असेल की ज्या माणसानं मला फक्त आणि फक्त 51,000 रुपयात तो एवढा मोठी वस्तू दिली आणि म्हटले घेऊन जावं तुमच्या दावणीला. मग दावणीला घेऊन आलो. पहिलंच मैदान होतं बापकर केसरीचं. काय त्या पहिल्या मैदानाचे किस्से तुम्हाला सांगू, आम्ही होतो मैदानामध्ये, मी सांगेन ते आता मी हे सांगू शकत नाही. बऱ्यापैकी आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती, अविस्मरणीय अशी मैदान आहे ती. सर आता तुम्ही घेतला एवढी मोठी, कारण का गौतम भैयांच्या दावणीची बैल आपण म्हणतो की टॉप क्लास बैल असतात. कुठली बैल जास्त करून फेल जात नाही, तिकडे अख्खा महाराष्ट्र गाजवणारी बैल त्यांच्या दावणीला होऊन गेलं. आणि त्यात पण एवढा मोठा पळणारा एकदम फॉर्मचा बैल देणं त्याच्यासाठी पण मन मोठं लागतं. कारण का आजकाल लोकांच्या बैलांना कोटीच्या जरी मागण्या आल्या तरी लोक देत नाहीत, पण एवढं मोठं त्यांचं मन होतं आणि त्यांनी तो दिला. आणि तुमचं पण त्याच्यापेक्षा मोठं मन असं की तुम्ही पण एवढ्या मोठ्या रकमेला तो खरेदी केला. कारण का ज्या वेळेस एक नौका माणूस बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये येतो आणि एवढी मोठी रक्कमेची वस्तू तो खरेदी करतो, त्याच्यासाठी पण धाडसच लागतं. कारण का एवढं मोठं धाडस कधी कोण, म्हणजे खूप मोठं, म्हणजे मी मला वाटत पण नव्हतं की मी एवढं मोठं खूप धाडस 61 लाखाचं धाडस म्हणजे बोलायचं काम नाही. कारण ते धाडस मी कसं केलं काय केलं हे फक्त नादामुळेच, म्हणजे मला कळलं पण नाही मी ते बैल घेऊन आले. नंतर ज्यावेळेस विचार केला त्याच्या मला लोक म्हणायचे सर तुम्हाला गौतम भाईंना गंडवलं, गौतम भैया मला, म्हणजे लोक लय मला गौतम भैयाविषयी तोंडा वेगळे बोलतात तर मागे वेगळे बोलतात. असे सुद्धा लोक आहेत. मला म्हणायचं गौतम भैया व्यापारीच माणूस आहे, तुम्हाला त्यानं फसवलं, 61 लाखाला फसवलं, असं झालं तसं झालं. म्हटलं नाही, मला वाटलं बाबा त्या वस्तूची किंमत तेवढी आहे. आणि ज्यावर पहिल्याच मैदानात मला त्या वस्तून थार मिळवून दिली, थारचं मानकरी ठरलो, हिंद केसरीचा मानकरी ठरलो. आज मी 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून जर ठरवलं असतं की या महाराष्ट्रामध्ये माझं नाव करायचं तर माझं नाव झालं नसतं. मी आज त्या सरजा बैलामुळं, मी बक्कासूर बैलामुळं मी एवढं छाती ठोकपणे म्हणू शकतो की महाराष्ट्रामधील ज्या गावात बैल आहे आज पाळणारा शर्यतीचा, त्या गावात रणजित निंबाळकर सर याचं नाव आहे. म्हणजे हे कमवण्यासाठी मी ती एक प्रकारे मला ते गेलं, म्हणजे ती जर मी विक्रमी किंमत केली नसती, आज महाराष्ट्रात मी कोणत्या बैलगाडी मालकाला नाव ठेवतोय अशातला भाग नाही. खूप सारे बैलगाडी मालक आहेत, खूप सारे बैलगाडी मालक आहेत, पण त्यांचं नाव नसेल, का नसेल काय मला माहित नाही, त्यांच्या प्रत्येकाची गोष्टी असतात. पण मी एक विक्रमी खरेदी केली, विक्रमी गोष्टी केल्या म्हणून माझं नाव झालं. आणि इतिहास अशाच लोकांची आठवण ठेवतो जे काहीतरी वेगळ्या गोष्टी करतात. म्हणजे ज्यावेळेस आपण बैलगाडी शर्यत क्षेत्राचा इतिहास लिहू तर त्याच्यामध्ये श्री रणजित सर निंबाळकर यांचं नाव हे येणार, म्हणजे येणारच. कारण आजपर्यंत एवढ्या किमतीला कुठला बैल घेतला गेला नाही आणि घेण्याचा जरी असेल तर तो मिळेल याची खात्री नाही. कारण मला वाटतं की सर्जासारखा बैल कोण विकू शकत नाही. तर तो एक अनावधान झालेली गोष्ट होती, ती मला मिळाली. त्याच्यानंतर ते झालेल्या गोष्टी म्हणजे काय की खूप कमी बैल होतात. म्हणजे सर्जा असेल, बकासूर असेल, खूप मोठी बैल आहेत. म्हणजे मी म्हणत नाही की बाबा सर्जा आणि बकासूरची तुलना मी करत नाही. बकासूरच्या तुलनेत सर्जा कुठंच नाही, 1% पण नाही. पण मला वाटलं की ते स्पिरिट, ते स्पार्क त्या बैलात आहे. मला जसं दिसलं, मला वाटलं की बाबा हा आहे, हा आहे, याच्यात काहीतरी आहे.
कारण कुठं ना कुठेतरी तुम्हाला त्याच्यात काहीतरी 4 गुण दिसावे लागतात, ते मला दिसले आणि मला वाटते चांगल्या पद्धतीने करतोय, पळतोय, पळेल, जोपर्यंत पळतोय तोपर्यंत तेव्हा माझं नाव ठेवेल आणि करतोय. मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलंय की मी या क्षेत्रात आल्यानंतर मी माझा युट्यूब चॅनल खोलला. आज जरी विचार केला, आज माझे 45,000 फॉलोअर्स आहेत सर बघा. तर आता 45,000 फॉलोअर्स असले तर जनरली मी म्हणतो मला 30,000 रुपये पर मंथ मिळाले, 50-60 मिळतात, 40 मिळतात. जरी 30-40,000 रुपये मला पर मंथ मिळाले तर तुम्ही विचार करा 40,000 12 48, 5 लाख रुपये माझा पर इयर झाला. मी 10 ते 12 वर्ष या बैलगाडी क्षेत्रात काढली तर 12 पंचे 60 लाख, म्हणजे माझा सर्जा तिथं माझा नील झाला. का तर आज माझे 45,000 फॉलोअर्स आहेत, म्हणजे मला सर्जा 0 रुपयात मिळाला. फक्त मी ती 12 वर्षासाठी केलेली एक इन्व्हेस्टमेंट आहे मी माझ्या नावासाठी. म्हणजे याच्या मागे माझा काहीतरी एक वैचारिक दृष्टिकोन असेल, मी माझ्या शिक्षणाचा उपयोग करून घेतला, अशा पद्धतीने केला. तर लोकांना मला सर्जा हा 0 रुपयातच मिळाला. बरोबर आहे सर, करेक्ट. कारण काय भरपूर लोकांना वाटायचं की सर्जा खूप महाग तुम्ही घेतलाय, ती तुमची इन्व्हेस्टमेंट. सर्जा मी तुम्हाला सांगितलं माझे 0 रुपयात सर्जाची खरेदी. बरोबर, तुम्ही सांगितलेलं गणित एकदम करेक्ट बसलेले आणि ते लॉंग टर्मचा विचार तुम्ही केला, लॉंग सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे सर. जवळजवळ आता तुम्ही जर बघितलं आपण, सर्जा तुम्ही 61 लाखाचा घेतला, 18 लाखाचा जवळजवळ सुंदर घेतला, थार घेतली, एवढ्या म्हणजे राजवीरला घेतला, हिराला घेतला. इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट लोकांना पण विचार पडतो की सरांची एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट सर असं करतात तरी काय. बरोबर आहे, तुम्हाला धाडस तरी नेमकं कुठं येतं त्याच्याविषयी. गेली 6-7 वर्ष झालं शेअर मार्केटमध्ये आहे, चांगल्या पद्धतीनं शेअर मार्केट करतो. 2 कोटीचा पोर्टफोलिओ आहे. कधी मला एका दिवसाला 5 लाख रुपये मिळतात, कधी माझा एका दिवसाला 5 लाख तोटा सुद्धा होतो. म्हणजे असं काय नाही, पण आहे त्याच्यातून काही थोडीफार पुंजी जमवलेली आहे, त्याच्या माध्यमातून करतोय. म्हणजे एक वेळ अशी होती की कधी कधी मला खायला सुद्धा पैसे नसायचे, म्हणजे त्या परिस्थितीतून सुद्धा मी गेलेलो आहे. अगदी गरिबीतून सुद्धा मी दिवस काढलेले आहेत. सकाळीच एक माझा मित्र आला होता का, तर तो म्हणत होता 2016-17 रणजित तुझ्याकडे कधी कधी गोळ्यांना पैसे नसायचे आणि आज एवढं कसं काय झालं. म्हणजे माणसाचे दिवस पलटत असतात आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत केली, तुमच्या नशिबाची साथ असेल, सगळ्या गोष्टी जर तुमच्यात जुळाल्या तर त्या होत असतो. म्हणून मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मी सर्जात केलेली 10 ते 12 वर्षासाठी एक इन्व्हेस्टमेंट आहे, ती मला 10 ते 12 वर्षांनी माझे पैसे मला मिळणार आहेत. आणि आता त्या 10-12 वर्षात सर्जा काही ना काहीतरी बक्षीस रक्कमात काही ना काहीतरी एक 10-15 लाख रुपये कमवेल आणि त्या रकमेत त्या नानांचं घर व्हावं याच्यासाठी मी ती एक 0 इंटरेस्ट वरती केलेली इन्व्हेस्टमेंट आहे असं मी म्हणतो. म्हणजे जेणेकरून नानांचं पण सगळं होईल, भविष्य एकदम त्यांचं सिक्युअर व्हावं आणि त्यांना पण चांगलं जीवनमान जे आपण म्हणतो राहणीमान वगैरे ते पण त्यांना मिळावं. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एकदम दिलदार असा माणूस म्हणजे की रणजित सर निंबाळकर. कारण का तागत मी एवढं बघतो, पण एवढं आपले जे ड्रायव्हर असतात, ड्रायव्हर म्हणणं चूकच आहे. एक प्रकारे ते मोठ्या भावाच्या सारखंच त्यांना मानून प्रत्येक बक्षीस म्हणा त्यांना देतात. तसंच त्यांच्यासाठी गोटा पण बांधलेला बघितलाय आपण, त्यांचा विमा काढलेला. म्हणजे आता आपण ज्या साईडला राहतो, जिथं आपण घाटावरती बैलगाडा शर्यत आपण करतो, त्या ठिकाणी जो मालक असेल ज्यानं की ड्रायव्हरचा विचार केला ते म्हणजे आपले रणजित सर निंबाळकर. 5 लाखाचा जवळजवळ त्यांनी विमा उतरवला आणि माझ्या माहितीच्यानुसार अजूनपर्यंत तरी कोणी उतरवलेला नाही. त्यांच्या घराचं पण काम चालू आहे मित्रांनो. त्याच प्रकारे प्रत्येक मैदानातली बक्षिसी रक्कम सर त्यांच्यासाठी घेत नाही, ते सगळी नानांचं बाबा घरासाठी वगैरे याच्यासाठी होईल याच्यासाठीच ते सगळं करतात आणि त्यांना ते देतात. अशा प्रकारचं दिलदार व्यक्तिमत्व, अशा प्रकारचं सर आहे सर. आणि हे बोलायचं म्हणून बोलत नाही, ते करतात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आणि हे लोकांना कळणं खूप गरजेचं आहे, कारण का तुमचं बघून दुसऱ्याचं अजून प्रत्येक. मी तर काय म्हणतो की महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडी मालकानं एक आपापला युट्यूब चॅनल काढावा. जनरली तुम्ही तुमच्या बैलाची माहिती त्या युट्यूबवर दिली तरी तुम्हाला काही लोक ऐकणारे असतात, एखादा बैल चांगला प्रसिद्ध होतो. आज मोहित शेठ धुमाळे बक्कासूरचा पण चॅनल आलाय, पण तो थोडासा लेट झालाय. म्हणजे आज 3-4 वर्षामध्ये जर तो चॅनल असता, चांगल्या पद्धतीने ग्रो झाला असता, तर त्या पद्धतीने मी म्हणत नाही की बाबा प्रत्येकानंच युट्यूब चॅनल काढा, हा माझा उद्देश नाही. पण एक कुठं ना कुठेतरी या तंत्रज्ञानाचा वापर, या शर्यतीचा वापर आपल्याला करता आला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा उपयोग आहे. म्हणजे असं आपण ऐकतो की बाबा विराट कोहली एक इंस्टाग्राम पोस्ट टाकण्यासाठी 1 कोटीच्या पुढे पैसे घेतो, म्हणजे त्याची ब्रँड व्हॅल्यू आहे ती. आज सकाळी मी म्हणजे माझं स्वतःची स्तुती करतोय अशातला भाग नाही, पण आज असे महाराष्ट्रातले खूप सारे चाहते असतात जे रणजित सरांच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात. म्हणजे हा माझा फॅन फॉलोअर झालाय, हे मी कमवलंय म्हणजे. आणि त्या बोलण्याचे मला पैसे मिळतात. ज्यावेळेस तुम्ही मला ऐकता त्यावेळेस त्याचे मला पैसे मिळतात आणि तेच पैसे मी मगाशी सांगितलं तुम्हाला सर्जाच्या इन्व्हेस्ट मध्ये गुंतवलेत. हा विषय
बरोबर आहे, एकदम तुम्ही करेक्टच म्हणाल सर. आता मी एका दुसऱ्या मुद्द्यावरती येतो. सर, तुमचं नेमकं शिक्षण किती झाले? कारण का आता तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आलाय, एकदम तुम्ही सुशिक्षित आहेत. भरपूर सारे जण सुशिक्षित आहे असं मी नाही म्हणत नाही काय, पण आहे. तुमचं ऍक्च्युअल मध्ये शिक्षण किती झाले ते लोकांना अजूनपर्यंत माहित नाही, ते कळावं याच्यासाठी सरांना मी हा प्रश्न विचारतोय मित्रांनो. बघा, मी 10वी पर्यंत इथं हनुमंतराव पवार हायस्कूल फलटण इथं शिकलो. त्याच्यानंतर 11वी 12वी मी शेती शाळेला केली. 11वी 12वी सायन्स, ऍग्री सायन्स. त्याच्यानंतर परत मी BA केलं मोदोजी महाविद्यालय फलटणला. त्याच्यानंतर ते करत असताना मी MPSCचा अभ्यास करत होतो. 5-6 वर्ष MPSCचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. पुण्यात चाणक्य मंडलला शिकलो. त्याच्यानंतर मी MA तत्वज्ञान पुणे विद्यापीठात केलं. पुणे विद्यापीठ, सदानंद मोरे त्यावेळेस ते आमचे HOD होते. तर मी पुणे विद्यापीठात MA तत्वज्ञान केलं आणि मग हे अभ्यास करत 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 ही अकॅडमी सुरू केली. म्हणजे अशा पद्धतीने मी माझ्या शिक्षण घेतलंय. त्या शिक्षणाचा उपयोग कुठं ना तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती व्हावं, आर्मी भरती व्हावं याच्यासाठी केलं. तुम्ही आज एवढी मोठी माझी अकॅडमी बघताय. सर, माझ्या अकॅडमीची फी फक्त 4,500 रुपये प्रतिमाह आहे मुलांचे, आणि मुलींची जेवण खाणं राहणं ग्राउंड लेक्चर, आणि मुलींची आहे 3,000 रुपये प्रतिमाह. 3,000 रुपये प्रतिमाह. म्हणजे महाराष्ट्रात खूप साऱ्या अकॅडमी आहेत. मुलींची फी 6,000 आहे. मुलींची एका महिन्याची. आपली 3,000 आहे आणि मुलांची फी 8,000 आहे. आपली फी 4,500 रुपये फक्त आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या सुविधा. आज आपल्याकडे 100 मुलं आहेत आणि 40 मुली आहेत. एवढ्या पद्धतीची आपण चांगल्या पद्धतीची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोय देतो. एवढी कमी फी आणि एवढ्या चांगल्या सुविधा. मुलींना गरम पाणी आहे, त्याच्यानंतर लायब्ररी आहे, त्याच्यानंतर प्रॉपर लेक्चर हॉल आहेत, राहण्याला बेड आहेत, स्टडी टेबल आहे, जेवणाची उत्तम सोय आहे, आठवड्यातून 3 टाइम नॉनव्हेज आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीची आपण सोयी सुविधा देतोय. एवढ्या सोयी सुविधा युक्त अकॅडमी मला वाटत नाही महाराष्ट्रात दुसरी कुठं असेल. म्हणजे मी माझ्या अकॅडमीचं ब्रँडिंग करतोय अशातला भाग नाही. तुम्ही या अकॅडमी पहा आणि मग सांगा. नाही, याच्या मागचं कारण असं मी म्हटलो की तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी तुमचं काय काय चालतं त्याच्यासाठी मी तुम्हाला हा विचारला प्रश्न. बरोबर. हे सरांनी सांगितलं ते उलट करेक्टच सांगितलं. कुठंतरी गावातली मुलं जी असतात कुठं ना कुठेतरी आर्थिकरित्या थोडीशी कमी असतात, म्हणून त्यांना स्वस्तामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं, त्यातनं त्यांची उन्नती व्हावी, याच्यासाठी त्यांचं भविष्य घडावं, यासाठी सरांचा प्रयत्न चाललाय असं याच्यासाठी तो सांगितलं होतं. सर, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की आता बैलगाड्या शर्यत याच्यामध्ये आपले जे नाणं आहेत त्या नाणांचं जे तुम्ही इतकं त्यांच्यासाठी करता, ते कसं काय तुम्ही त्याकडे पाहता नेमकं? नक्कीच. आता काय की खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस एखादी बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहतो तर चालक खूप महत्वाचा आहे. कारण नुसती बैल पळून चालत नाही. सुनील मोरे आमचं म्हणतात तेवढा चालकही हुशार असावा लागतो. आणि नुसता चालक हुशार असून चालत नाही, त्याबरोबर बाकीची सगळी सुट्टी मेकर पाहिजे. सगळ्या व्यवस्थित. म्हणजे ही टीम वर्क आहे. हे यश आहे टीम वर्कचं. जर बैल वेळेवर सुटला नाही तर चालक चांगला आणि बैल पळणारा असला तरी काय उपयोग होत नाही. म्हणजे ज्यावेळेस सगळ्यांची गणित एकत्र योग्य वेळी जमतील आणि नुसता योग्य वेळी सुटलाय, बैल पळणार आहेत, पण जर चालकांना हाणलाच नाही चांगल्या पद्धतीने, त्या सुद्धा गोष्टी मॅटर करतो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या क्षेत्रात बैल पाहिजेत चांगली पळणारी, चालक हुशार पाहिजे, सुट्टी मेकर पाहिजे, त्यांची निगा सुद्धा व्यवस्थित राखली पाहिजे. आणि विठ्ठल नानासारखा प्रामाणिक माणूस या क्षेत्रात मिळणं खूप अवघड आहे. कारण मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की सासवड या ठिकाणी गेलेलं असताना माझे पैसे पडले होते, ते त्याने मला निस्वार्थीपणे आणून दिलं. मग मला वाटलं चला या माणसाला काही ना काहीतरी द्यावं. त्यावेळेस तो माणूस आपल्या हातातल्या चपल्या हातात घेऊन पाय व पॅन्ट दुमडून असा चिखलातनं चालत चालला होता. खूप वाईट वाटलं. कारण आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बैल बकासूर सारख्या बैलाचं ते चालक आहेत आणि त्यांना जर अशा पद्धतीनं यावं लागत असेल, ऊन वारा पाऊस खूप पडत होता, त्या पावसात यावं लागत असेल तर मग म्हटलं चला एक 4 चाकी त्यांना घेऊन देऊ, म्हणून मी एक ती 4 चाकी दिली. ती एक सगळ्यात मोठी गोष्ट. कारण का सगळ्यात कोणी 4 चाकी इतकी मोठी नाही दिली नाही, त्यांना ती सरांनी दिली. सरांनी दिली. तर सर, घरासाठी आता आपण काय करतोय, जी बक्षिस येत आहेत ते आहे तशी ठेवतोय आणि एक 2-2.5 लाख रुपये आपली 2-2.5 लाखाच्या पुढे ती रक्कम झालेली आहे. आणि आता ते एकदम नंतर त्याचं घराच्या पायाचं पूजन होणार आहे. म्हणून मी म्हटलं त्या दिवशी 17 तारखेला नशीब आमचं चांगला असेल, 1 BHK फ्लॅट झाला तर 8-8 लाख रुपये तर ते वाटून येतील. तेवढे नाना नाही तर नानाचं घराचा 70% काम तर होऊन जाईल. 10 लाख म्हणजे होईल. बघू शकता मित्रांनो, एक म्हणजे गाडा मालक आपल्या ड्रायव्हरसाठी, आता ड्रायव्हर पण ते भावडीचे त्यांच्यासाठी भरपूर करतात, म्हणजे करणं योग्यच आहे त्यांचं, पण करणार एकच व्यक्तिमत्व. आणि आपण वरती चाललोय म्हटलं आपल्यासोबत आपला ड्रायव्हर वरती गेला पाहिजे, कारण ते आपल्यासाठी दिवस घालवतात. नाव तुमचं होतं,
नाव तुमचं होतं, ड्रायव्हरला पण तेवढ्या पद्धतीने वरती घेतलं पाहिजे ना. बक्षीस कसं असतं, 1,00,000 रुपये बक्षीस आलं तर त्यातले 10% ड्रायव्हर घेतात, पण ते ड्रायव्हर महाराष्ट्रातले 7 जणांना मिळतात ना, बाकीच्यांना नाही मिळत ना. मी म्हणत नाही की माझ्यासारखंच प्रत्येकानं वागावं, पण महाराष्ट्रात खूप सारे मोठमोठे बैलगाडा मालक आहे. दानत पाहिजे हो, दानत पाहिजे, खूप महत्वाचं आहे. दानत खूप महत्वाचे. ज्याच्यात दानत नसेल, पैसा असो, पैसा सगळ्यांच्याकडे. मी तुम्हाला एवढ्यांना सांगतो, मी कोणत्या बैलगाडी मालकाचं नाव घेतोय किंवा कोणत्या बैलगाडी मालकांना टीका करतोय अशातला भाग नाही. त्यांची जेवढी इस्टेट आहे ना, त्याची 1% पण इस्टेट माझी नाही. काही असे खूप कमीत कमी असे 50 ते 60 बैलगाडी मालक घालतील, ती म्हणा मिनिमम होते 60 बैलगाडी मालक. त्यांची जर 100 रुपये जर इस्टेट असेल ना, त्याची माझी 1 रुपया पण नाही. पण माझ्याकडे दानत आहे आणि मी आहे. हा, मी स्वतःला शहाणा समजत नाही. मला असं वाटतं की माझ्यासोबतचा माणूस पण मोठा व्हावा, म्हणून मी त्या माणसासाठी करतो. तुम्हीच करा असं म्हणणं नाही, पण आपल्यासाठी जो आपली गाडी चालवतो, आपल्या जीवावरती बेतून करत असतो, त्याला कुठं ना कुठं तरी जर त्याची परिस्थिती हलाखीची असेल तर त्याला वर घेऊन जाण्यात मला आनंद आहे. तो आनंद मला मिळतो, भारी वाटतं, मी करतोय. तुम्ही पण करा अशी माझी इच्छा आहे, पण मी कुणाला कंपल्शन करत नाही किंवा कुणाला नावं ठेवत नाही. सर, सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा असा की बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये तुम्ही एकदम बेधडकपणे बोलता. कुठली गोष्ट तुम्हाला खटाकली तर लगेच तुम्ही बोलून टाकता. म्हणजेच की एक प्रकारचं तुमचं म्हणजे भरपूर बैलगाडा मालकांच्या बरोबर बसतोय, लोकांच्या बरोबर, सामान्यांच्या बरोबर बोलणं मी ऐकले त्यांच्याकडनं की रणजित सर बोलतात पण मन मोकळेपणाने बोलतात, मनात काय ठेवत नाही. आणि त्यांच्या सत्य बोलण्याच्यामुळे भरपूर जणांना इकडच्या साईडला न्याय भेटलाय. कारण का कधी कधी काही ठिकाणी अन्याय पण होतो, कोण बोलत नाही, पण रणजित सर हे बोलतात, म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय वाटतंय सर तुम्हाला? नक्कीच. आता काय आहे, कसं आहे की आपण 2-3 ठिकाणी चांगल्या पद्धतीची भूमिका मांडली. उदाहरणार्थ पेटनाक्याच्या मैदानासंदर्भात मांडली, मध्यंतरी पुसेगाव मैदानासंदर्भात पण मांडली. म्हणजे काय जिथं चुकतंय तिथं बोलण्याचा प्रयत्न केला. पण काय होतंय की मी प्रत्येक वेळेस रणजित निंबाळकर सर वाईट नाही होऊ शकत. प्रत्येक बैलगाडी मालकानं बोललं पाहिजे त्याच्या चुकीच्या विरोधात. मध्यंतरी पण आता 32 शिराळ्याला मैदान झालं, एका सेमीमध्ये एका व्यक्तीची XYZ व्यक्तीची गाडी लॉबी होती, पण ती दिली नाही. बरेच लोकांचे मला फोन आले, तुम्ही व्हिडिओ बनवा, तुम्ही व्हिडिओ बनवा की गाडी लॉबी, तरी गाडी लॉबी कशी दिली नाही, ती चुकीचाच नियम आहे. आता मी म्हणलं, मी बोललो, प्रत्येक वेळेस मी कोणाला वाईटपणा नाही होऊ शकत नाही. त्या सेमीमध्ये बाकीचे पण 4-5 बैलगाडा मालक आहेत, तुम्ही बोला. मी माझा युट्यूबचा चॅनल घेऊन येतो, तुमच्या पुढे बसतो, तुम्ही मुलाखत द्या. तर ते म्हणले मी नाही, आम्ही का बोलू, आम्ही वाईट होऊ. मग जर तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्याला जर वाईट करणार असाल तर ते चुकीचं नाही. तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही बोलायला शिका, आणि तुम्ही बोलायला शिकला तरच हे क्षेत्र सुधारेल. अन्यथा 1,00,000 बक्षीस आलं की तुम्हाला 60,000, 40,000, 30,000 घेऊन माघारी जावं लागतं. त्यावेळेस तिथं कोण बोलत नाही. अशा पद्धतीची सुद्धा चुकीची मैदान महाराष्ट्रात चालू असतात. फक्त शेवटी काय, बोलला तर ठीक, नाही तर तुम्हाला देईल तेवढे पैसे घ्यावे लागतात आणि गप यावं लागतात. त्याच्यासाठी संघटना खूप आवश्यक आहे, संघटना हवीच. आणि सर, सगळ्यात महत्वाचं असं की बैलगाडी शर्यत क्षेत्र याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते, कुठल्या प्रकारचे गुण पाहिजेत? संयम म्हणा, जसं आपण म्हणतो शांतता, संयम प्लस सक्सेस, अशा प्रकारचं आपण म्हणतो. आता पण तुम्ही काय काय गोष्टींना भरपूर वेळा रिॲक्ट झाला, त्याचा तुम्हाला पण त्रास होत असेल. ह्याच्यात बराच त्रास होतो. कसं की कधी कधी काय होतं की या क्षेत्रात संयम खूप महत्वाचा आहे. आज हार आहे, जीत आहे, खेळ आहे, चालतच. मात्र कधी कधी काय होतं की पारा आवडती चढचं. उदाहरणार्थ शिंदवणे मैदानात बघा, पिस्टन आणि आम्ही होतो आणि बकासूर आणि फाजलराव होता. तिथं बकासूर आणि फाजलरावने आमच्या गाडीवर विजय मिळवला. आनंद झाला आम्हाला, त्याच्यामध्ये काहीच नाही की बाबा खेळ आहे म्हटल्यावरती हारजीत असते. मात्र बकासूर समर्थकांनी नंतर खूप गदारोळ केला, बाप होत आहे, असे तसे समर्थक बोलले, वाईट वाटलं. मग तिथं पण कधी कधी आपला पारा सुटतो, कारण शेवटी प्रतिष्ठेचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस प्रत्येकाला वाईट वाटतं. मग त्यावेळेस बाचाबाची होते, वादविवाद होतात. तर अशा गोष्टी होतात. तर हे काही लोक समर्थक आहेत ना, मोकार मालकांच्या मध्ये भांडणं लावतात. मालकांचं तर काय वाईट नसतोच. आता मी मगाशी XYZ व्यक्तीला फोन लावला, त्या व्यक्तीचं मी नाव आता ऑफिशियली घेऊ शकत नाही, तुमच्या देखताच लावला, मी पायऱ्यासाठी बोललो की त्यावरून तर तुम्हाला कळत असेल की आमच्यात काय वाद नाही. पण लोकांना सोशल मीडियावर वाटतं की यार वाद आहे काय. पण आता प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर दिसत असतं असं नसतं. त्याच्यामुळे या बैलगाडी क्षेत्रात पडद्यामागे खूप साऱ्या गोष्टी होत असतात, आणि त्या पडद्यामागच्या गोष्टी प्रत्येक जर दाखवू शकत नाही, त्या जाणून घेतल्या तर खूप अवघड होईल. त्याच्यामुळे पडद्यामागच्या गोष्टी पडद्यामागेच बरं आहे. जसं की बैलगाडा शर्यत क्षेत्रामधले आपले सुभाष सत्या मांगडे म्हणा,
नितीन आबा शेवाळे त्यांचा म्हणजे जसं आपण काही मैदानात बघितलं की कधी कधी त्यांना पण निकाल दिला जात नाही तरी पण ते एकदम शांत असतात, नक्कीच संयमी असतात. नक्कीच. कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये एकदम लॉंग टर्म तसंच सर्वोच्च म्हणजे आपण म्हणतो टॉप मध्ये जाण्यासाठी कुठल्या क्वालिटी तुम्हाला वाटते की ती पण असं तुमच्याकडे काय quality नाही. पाहिजे आता सर? मी तर 5-6 महिने आहे आणि एक 5-6 महिन्यामध्ये मी बाकीच्या मालकांची माझी तुलना कधीच करू शकत नाही. कारण त्यांच्या नकाचे सर सुद्धा मला येऊ शकत नाही. कारण सुभाष सता मांगडे असतील, शेवाळे आबा असतील, हे खूप अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांचं जेवढा अनुभव आहे तेवढं माझं वय पण नाही. त्यांचं वय माझं वय पण नाही. त्याच्यामुळं त्यांच्याशी मी बराबरी करू शकत नाही. आणि मी अगदी नवीन आहे. मी नवीन आहे म्हणजे मी T20 प्लेअर आहे. आय एम अ मॉडर्न प्लेअर. ते टेस्ट मॅच खेळणारे गड आहेत, त्याच्यामुळे टेस्टची कंपॅरिझन 2020 होऊ शकत नाही. मात्र कारण आता अलीकडच्या जमान्यात 2020चं फॅड खूप आहे, त्याच्याबरोबर तो खेळलोय आणि चांगला हिट झालोय. बघू कसं पुढं होतंय, करतोय. सर काही दिवसांपासून तुमचे व्हिडिओ जरा कमी येतात. पहिल्यांदा सारखे व्हिडिओ यायचे, काही ना काहीतरी यायचं, लोकांना पण म्हणजे आवडायचे की बाबा सर रोकटोक बोलतात. आता तुमच्यात काहीतरी थोडा बदल झाले का आम्हाला वाटते, तुमच्यात संयम आता भरपूर आलाय असं आम्हाला वाटते. नाही, मध्यंतरीच्या काळात मी तुम्हाला म्हटलं ना, मी प्रत्येक गोष्टीत रोकटोक बोलत होतो, बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण काय होतंय की रोकटोक बोलल्यामुळं वैयक्तिक वाद व्हायला लागले, व्यक्तिगत दुश्मनी व्हायला लागली, वाईटपणा यायला लागला आणि नातेसंबंध खराब व्हायला लागले. आपण ज्यांच्यासाठी वाईटपणा घेतोय तोच व्यक्ती जर आपल्यासोबत नसेल तर हे करायचं कोणासाठी? बरोबर. मग त्यामुळे असं वाटायला लागलं. त्याच्यामुळे आता अलीकडच्या कालखंडात थोडीशी शांत संयमी, जर आपल्या बैलावर अन्याय झाला तर आपण बोलायचं, बाकीच्या बैलांवर अन्याय झाला तर बोलायचं नाही असं नाही. आपण आपली भूमिका मांडायची, पण त्याला सोबत घेऊन भूमिका मांडायची. तो पण सोबत पाहिजे ना. नुसतं एकट्यानं भूमिका मांडून काहीच उपयोगाचं नाही. बरोबर. कारण का अन्याय झालेल्या लोकांनी पण बोललं पाहिजे. फक्तच की दुसऱ्या पुढे करून तो स्वतः वाईट होण्यापेक्षा, त्यांनी ओढून न घेण्यापेक्षा आपण पण बोलायला शिकलं पाहिजे. हो. कुठं ना कुठं तरी. आणि आता तुम्ही ती भूमिका मांडत असता, घराघरात तुम्ही जाता सर. हो. लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना माहिती की रणजित सर निंबाळकर कोण आहेत, सरजा बैलाचे मालक म्हणून एकदम तुमचं अॅक्युरेटली सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतो. सर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की बकासूर, जसं आम्ही तुमचा सकाळी व्हिडिओ पाहिला, बकासूर आणि सर्जा प्लस नाना लवकरच आम्हाला पाहायला भेटतील का? पण लवकरच पाहायला मिळतील का? शेवटी पैरा प्रत्येकाशी करायला वाटतो. मला वाटत असतं की बकासूर सोबत पळावं. म्हणजे मी बैल घेतल्यापासून बापकर केसरीला पळलोय, महान भारत केसरीला पळलोय, 2 ठिकाणी आम्ही पळालोय. तिथून नंतर योग काय आला नाही. म्हणजे मोठी मैदान होती, थारची मैदान असेल, ते दोन्ही थारच्या मैदानात आम्ही पळलो. यदा कदाचित योग आला तर 1 BHK ला पण पळू, काही सांगू शकत नाही. वेळ जवळ आली 17 फेब्रुवारीत, पायरा दिला तर पळूच. काय आता होतंय पायऱ्याचे गणित काय म्हणजे प्रयत्न चालू आहेत. हो, प्रत्येकाला वाटत असतं माझा बैल बकासूर सोबत पळावा. मलाही वाटतं, कधीही वाटतं, उद्या वाटतं. बकासूर जरी मला म्हटलं ना आता बैल घेऊन फेरा काढाय तरी जाईल, कारण तो बैलच तसा आहे. सर जितक्या जवळ तुम्ही बकासूरच्या पहिल्यांदा गेला होता तितक्याच लवकर तुम्ही थोडस दूर नाही, तसं नाही. जवळ दूर गेलोच नाही, कधी गेलो. ज्यावेळेस त्याला लागलं त्यावेळेस पहिला व्यक्ती तिथं जाणारा मीच होतो. बकासूर माझ्या आजही काळजात आहे, उद्याही आहे आणि परवाही राहील. म्हणजे काय की बकासूर पासून कधीच दूर जाऊ शकत नाही. हो, म्हणजे वैचारिक वाद आमचे झाले होते, म्हणजे मोहितचे झाले होते, वैभवशी झाले होते, मामांचे झाले होते, सगळ्यांशी वैचारिक वाद का होऊ नयेत? आणि वैचारिक वादातून जर काही चांगल्या गोष्टी निष्पन्न होत असतील तर वैचारिक वाद हवाच. आणि त्याच्यासाठी झाल्या गेल्या गोष्टी झाल्या, चालत असतं. पुढची व्यक्ती पण चांगली आहेत. माझं काही चुकलं असेल तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, वैभव शेठ माझं काही चुकलं असेल तरी मला माफ करा. मोहिल शेठ माझं काही चुकलं असेल तरी माफ करा. मोहिलच्या मामांना पण म्हणतो माझं काही चुकलं असेल तर माफ करा. कारण वैचारिक वादामध्ये कधी काही मग गोष्टी माझ्याकडून चुकल्या असतील, माफ करा. तुमच्या गोष्टी असतील, तुमच्याकडून काही गोष्टी असतील चुकल्या असतील, तुम्ही जरी नाही माफ करत मला, पण मी माझ्या मनातून, माझ्या असं काहीच नसतं. माझ्या मनात कुणाविषयी द्वेष नाही, व्यक्ती द्वेष कधीच नाही. विचारांना विरोध असतो. एखाद्या व्यक्तीच्या विचारांना नक्कीच विरोध असतो. जर चुकीचा विचार आहे त्याला विरोध होणार, मग तो कितीही मोठा व्यक्ती असू द्या त्याला विरोध होणार. मात्र मित्र म्हणून, एक माणूस म्हणून आम्ही चांगलं आजही बोलतो, उद्याही बोलेल आणि परवाही बोलत राहूच. तशीच मी आशा करतो. आणि लवकरात लवकर बकासूर प्लस सर्जा प्लस नाना हे अख्ख्या महाराष्ट्रात धुमशान घालणार जे समीकरण ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारचे एकदम जबरदस्त दिलदार तेवढं धडाकेबाज असं व्यक्तिमत्व म्हणजेच की रणजित सर निंबाळकर यांच्या बरोबर आजची आपली मुलाखत झाली.